मी असा आरोप करतोय की जे आंदोलनकर्ते सगळे आहेत त्यांनी या केसला डिरेल करण्याचा प्रयत्न केला अशी असणारी परिस्थिती. तुम्हाला जे जे आरोपी वाटतात ते त्या सगळ्यांची नावं तुम्ही असं त्या ठिकाणी नमूद करा. मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल अशी असणारी परिस्थिती आहे. नेमकं आज झालं कुठल्या कुठल्या गोष्टी ते मागच्या तारखेला लेखी सबमिशन जे आहे, रिटर्न आर्ग्युमेंट जे आहेत त्या सबमिट करण्यात आल्या होत्या आणि त्या सबमिट करताना एक मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडला होता की पोलीस कमिशनर पुणे आणि ग्रामीणचे असणारे एसपी या दोघांचंही वेगवेगळं वर्जन आहे. ग्रामीण पोलीस हे असणारं मिलिंद एकबोटे आणि भिडे यांच्यावरती इशारा करते आणि पुणे कमिशनर जे आहे ते नक्षलवाद्यांवरती इशारा करते अशी असणारी परिस्थिती आहे. म्हटलं याच्याच बरोबर असणारा एक तिसरा अँगल आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदजी पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र लिहित असताना त्याच्यामध्ये राईट विंग जे आहे या राईट विंग वरती त्यांनी असणारा ब्लेम ठेवला होता अशी असणारी परिस्थिती आहे. तर कमिशनने असं मांडलं की आमच्या समोर त्याच्या संदर्भातली कुठलीच कागदपत्र आलेली नाही. तर मी त्यांना असणारं ती जी कागदपत्र आहेत, बातम्या आलेल्या आहेत, या सगळ्या आपल्या समोर सादर करतो असं आश्वासन दिलं होतं ते मागितल्यानंतर आणि आज ते पूर्णपणे सादर करण्यात आलेलं आहे. ते पत्र वाचल्यानंतर कमिशनचं ओपिनियन असं झालेलं आहे आणि ते ठामपणे आज काही म्हणाले नाही, पण इंडिकेशन त्यांनी असं त्या ठिकाणी दिलेलं आहे की अजून एकदा आपल्याला हिअरिंग घ्यावी लागेल आणि त्या हिअरिंग मध्ये शरद पवारांचं जे हे म्हणणं आहे, राईट विंगचं जे आहे ते म्हणणं आणि त्यांनी लिहिलेलं पत्र या संदर्भातलं पुन्हा साक्षी घेण्याची आवश्यकता आहे का ते तपासणार आहेत आणि कळवणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. पत्रात नेमकं काय होतं सर आणि शरद पवारांना बोलवणार आहेत का त्यासाठी? हा ते त्यांनी एक्झामिन करतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि मग 3 थिअरीज त्याच्यामध्ये मी असं म्हणेन. म्हणजे एक एसपी ग्रामीण यांचं वेगळं म्हणणं, पुणे कमिशनर यांचं असणारं वेगळं म्हणणं आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचं तिसरं म्हणणं, अशा रीतीचं असणारं ते एक्झामिन करण्याचं आहे आणि ते लवकरच आम्हाला कमिशन कळवेल असं त्या ठिकाणी आहे. तुमच्या सबमिशन असे शरद पवारांनी जे काही प्रेसमध्ये म्हटलं होतं त्या काळात आणि जे आता असणारं कमिशन पुढे पाडलंय ते म्हणजे की लेफ्ट विंग म्हणजे हिंदू अतिरेकी संघटना ज्या आहेत, त्यांनी हिंदू हा शब्द वापरलेला नाही, परंतु त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडे त्यांचा इशारा आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा तोही अँगल समोर आणला पाहिजे असं कमिशनचं म्हणणं आहे कमिशनमध्ये आणि त्या संदर्भातला ते लवकरच निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील अशी असणारी परिस्थिती. गरज पडली तर आयोग समजा जर गरज पडली तेच म्हणालोय की ते आता सगळं दाखल केलेली कागदपत्र जी आहेत त्या कागदपत्रांचा अभ्यास करून
शरद पवारांना बोलवणं त्यांना गरज वाटत असेल तर ते बोलवतील. साहेब, तुम्ही पहिल्या दिवसापासून या मुद्द्यावर आवाज उठवला होता, मात्र आता जे काही पवारांचं म्हणणं आहे त्या मुद्द्याची तुम्ही सहमत आहे का? कुठल्या इमिजिएटली संदर्भात ते त्यांनी ते राईट विंगचं आहे, लेफ्ट विंग नाही, राईट विंगचं जे आहे त्यांनी ज्या राईट विंगच्या ह्याच्या संदर्भातलं आहे ते माझ्या अंदाजानं ग्रामीण पोलीस जो आहे, ग्रामीण पोलीस हा त्याच दिशेने असताना इशारा करतोय अशी असणारी परिस्थिती आहे. सर, हे झालं वेगळा विषय. धनंजय मुंडेंच्या बाबतीत धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकत्र भेटले होते अशाही चर्चा जी आहे ते बावनकुळेंनी सांगितलं. नेमकं मग 1 महिनाभर त्यांचा जो वाद सुरू होता, धस आरोप करत होते मुंडेवर, मग हे काय सुरू होतं सर? ते मी देशमुखांचं कुटुंब ज्यावेळेस मला भेटायला आलं त्यावेळेस मी देशमुख कुटुंबानं असं चौकशी केली होती की तुम्ही FIR पहिल्यांदा दाखल केलाय का कुटुंबापैकी. त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कुणीच सांगितलं नाही की FIR त्या ठिकाणी दाखल करावा. तर मी त्यांना असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही असं FIR त्या ठिकाणी दाखल करा. तुम्हाला जे जे आरोपी वाटतात त्या सगळ्यांची नावं तुम्ही असं त्या ठिकाणी नमूद करा. मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल अशी असणारी परिस्थिती आहे. मी असा आरोप करतोय की जे आंदोलनकर्ते सगळे आहेत त्यांनी या केसला डिरेल करण्याचा प्रयत्न केला अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे धस जरांगे कोणी असेल, मी आता मला माहित नाही कोण कोण आहेत त्याच्यामध्ये. डिरेल करण्याचा असणारा प्रयत्न केलेला आहे. का जोपर्यंत तुम्ही FIR मध्ये संशयित आरोपी कोण आहेत याची नावं त्या कुटुंबांकडून येत नाहीत किंवा जवळच्या माणसाकडून येत नाही तोपर्यंत ज्याला इंग्रजी म्हणतात द लॉ इज सेट इन मोशन असं होत नाही.